देशात सर्वत्र ठिकाणी मंदिरे उघडली आहेत, मात्र आपल्या राज्यात तेही काही महिन्यापूर्वीपर्यंत हिंदुत्वाचा नारा बुलंद करणाऱ्या उद्धव सरकार असतानाही मंदिरे आज पूर्णतः बंद आहेत। त्यामुळे तिथे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यासह दर्शनास येणाऱ्या भाविकांवर निर्भर असलेल्या सर्वांवरच उपासमारीची पाळी आली आहे। मात्र सत्तेच्या मोहापायी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ना भाविकांची ना व्यापाऱ्यांची साथ ऐकू येते, असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी भारतीय जनता पार्टी माहूर तालुका आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने दिनांक 13 ऑक्टोबर रोजी श्री रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी केलेल्या लाक्षणिक उपोषणाच्या वेळी केले। यावेळी माहूरचे योगी श्यामबापू भारती महाराज, राज्य समन्वयक राजेश महाराज देंगलूरकर, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, धरमसिंग राठोड, सुधाकर भोयर, प्रफुल्ल राठोड, माधवराव पाटील, माजी आमदार लक्ष्मण ठक्करवाड, युवा नेते ॲडव्होकेट रमण जायभाये, संध्या राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आध्यात्मिक दृष्टिकोनातून जे आमचे श्रद्धेचे ठिकाण आहे, या ठिकाणी आम्ही पूजा अर्चा करत असतानाच आम्ही श्रद्धेने त्या ठिकाणी माथा टेकून आम्हाला जे अपेक्षित अशा पद्धतीचं आमच्या संबंध आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला अपेक्षित आहेत मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीचं श्रद्धेने मागणी मागतो। ती मंदिरं त्या ठिकाणी बंद आहेत, त्यामुळं आमच्या श्रद्धेचं तर त्या ठिकाणी अवमान होतच होतो, परंतु त्याबरोबरच ज्या ठिकाणी पूजा अर्चा करण्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे त्या साहित्य आणि व्यवसायाशी निगडीत असणारे सर्व धर्मीय लोकांचे जे काही छोटे मोठे जे व्यवसाय आहेत ते सुद्धा आर्थिकदृष्ट्या डबघाईला त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मंदिरं त्या ठिकाणी बंद असल्यामुळे सर्व भाविक या ठिकाणी प्रचंड अशा पद्धतीचं त्यांच्या मनामध्ये आस्था आणि श्रद्धा भक्त म्हणून त्या ठिकाणी असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये मंदिर असतानाही त्या ठिकाणी आम्हाला दर्शन घेता येत नाही म्हणून त्यांच्या मनामध्ये फार मोठं नैराश्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। हे ते दूर केलं पाहिजे आणि सगळ्या लोकांचं जे रोजगार या मंदिराच्या माध्यमातून आमच्या भगवंताच्या दर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून जे काही रोजगार या ठिकाणी बुडालेला आहे ते पूर्व सुरू करावी अशा पद्धतीची मागणी घेऊन भगवंताचे दार उघं करावं यासाठी हे आजचं लाक्षणिक आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे। आणि म्हणून आमच्या आदरणीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर आमच्या जिल्हाध्यक्षाने सांगितल्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार ही जर ताबडतोब या सरकारने जर हे मंदिर उघड केले नाही, दार उघडलेले नाहीत, तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून आम्ही स्वतःहून भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून आम्हीच हे मंदिराचे दार त्या ठिकाणी उघडू एवढं असं मात्र आपल्या माध्यमातून या सरकारला मी सांगू। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।